उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। तरुणांच्या ताटातील वाटा चोरला कोणी? महाआघाडी सरकार असताना महाराष्ट्र शासनाने प्रत्येक तालुका शहराला क्रीडा संकुल बांधण्यासाठी 1 कोटी निधी दिला। इतर ठिकाणी हे संकुल पूर्ण झाले, पण अंमळनेर आणि धरणगावचे मात्र अर्धवट बांधले गेले। अंमळनेर संकुलची क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ईश्वर पाटील यांनी शोधून काढले की येथे पूर्ण संसाधने न देता घाईघाईने लोकार्पण करून टाकले। त्यामुळे येथे 1 गोडाऊन आणि 1 हॉल या व्यतिरिक्त काहीच सुविधा आणि संसाधने नाहीत, आणि म्हणून आम्ही जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्याकडे गेलो, तर ते बहु ठिकाणावर नाहीत। आम्ही त्यांच्या मूव्हमेंट रजिस्टरची मागणी केली, तीही दिली गेली नाही। मस्टरवर 9 नावे आणि इतर 1004 माणसे। अंमळनेरचे तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी इथे बसून कॉम्प्युटरवर बसून बोटं घालत होते। आम्ही अंमळनेर क्रीडा संकुलची वर्क ऑर्डर आणि एस्टिमेट प्रत मागितली। त्यांनी सार्वजनिक बांधकामकडे बोट दाखवलं, म्हणे याबाबत आमच्याकडे काहीच माहीत नाही। भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती लपवली, बरे झाले डोनाल्ड ट्रम्पकडे बोट दाखवलं नाही। मी स्वतः खासदार स्मिता वाघ यांच्याकडे तक्रार केली, तर बघू पाहू असं उत्तर दिलं। तीच तक्रार आमदार अनिल पाटील यांच्याकडे केली, तर म्हणे मी आजारी आहे, मग क्रीडा अधिकारीला फोन करू, ते तर करू शकतात की नाही। आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र जागृत जनमंच अंमळनेरचे आमदार आणि तरुणांना मेसेज देऊन क्रीडा संकुल ठिकाणी गेलो, तर तेथेही कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी न पाठवता आमदार अनिल पाटील यांनी काही माहिती नसलेली पोरं पाठवली। म्हणे आमच्या आमदारांचे रोड रस्ते पाहत मुद्दा विचलित करण्याचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून भ्रष्टाचाराचे पाप उघडकीस येऊ नये, पण पाप उघडकीस येणारच। तरुणांसाठी सरकार पैसा देते आणि अधिकारी आमदार खासदार असे संगनमताने हडप करतात। कोणी तक्रार केली तर आमदारांची पोरं पाठवली जातात। फडणवीस म्हणाले एकालाही सोडणार नाही, तर मग यांच्याकडून काही पैसे घेऊन सोडलेत का? अजित पवार, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, विजय गावित, तटकरे, सुधाकर बडगुजर यांना फुकट कडेवर घेतलंय का? फडणवीस हे राजकारण करीत नसून राजकारणाचा धंदा करत आहेत। जास्त माल जमा करून विजय मल्ल्यासारखे इंग्लंडमध्ये पळून जाण्याचा विचार तर करून ठेवला नसेल? पळून जाताना विमानातील इंधन पण पाणी नसेल याची काळजी घ्यावी। जर फडणवीस एकाही चोरावर कारवाई करत नसतील तर तसे त्यांचे नियोजन असण्याची शक्यता आहे, आणि म्हणून त्यांनी ग्रह खाते स्वतःकडे दाबून ठेवले आहे। नरेंद्र मोदी यांचे ना खाऊंगा ना खाने दूंगा हे घोषवाक्य त्यांनी उलटे केले, तुम भी खाओ हमें भी खिलाओ। आणि याचमुळे तरुणांची आर्थिक अवस्था वाईट आहे। नोकरी नाही, लग्न नाही, फक्त आमदारांनी दिलेल्या दारू आणि मटणवर किती दिवस तक धरणार आहात? यासाठी तरुणांनो, तुम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे अनुकरण करावे लागेल। सर्वच क्रीडा संकुलांमध्ये कसरत करणाऱ्या तरुणांनो, राज्यात देशात संपत्तीपेक्षा गरजेपेक्षा डबल आहे, पण अधिकारी आमदार खासदार तुमच्या वाट्याला येऊच देत नाहीत। ते चोरी करून पगार आणि मानधनापेक्षा डबल सरकडत आहेत। आत्ता शाळा कॉलेज विद्यापीठात याचा अभ्यास सुरू करावा लागेल। आमच्या ताटातील वाटा चोरला कोणी? करतील आणि पोलीस मिलिटरी किंवा इतर क्षेत्रामध्ये ते काहीतरी त्याचा उपयोग होईल। आणि म्हणून आज अंमळनेरमध्ये अशी माहिती मिळाली की इथे पैसे मिळाले आहेत, पण ते जिल्हा क्रीडा जे अधिकारी आहेत नाईक याचं काही उत्तर देत नाही की तुम्ही इथं काय काय देणार आहात। इन फॅक्टमध्ये आमदाराचं काम आहे पैसा मंजूर करणं, पण अधिकाऱ्याचं काम आहे की ते एस्टिमेटनुसार काम करून घेणं। आता ती कामाची जर पूर्तता झाली नसेल तर आम्ही जे लोक जे आहेत तरुणांच्या हितसंबंधी म्हणून या ठिकाणी आलो असता इथं या लोकांनी असं सांगितलं की आमचं एवढं जे काम झालेलं आहे एवढं आमच्या पोरांसाठी पुरेसं आहे, पण त्यांना अजून आयडिया नाही आहे की आपला अजून पैसा पडलेला आहे, त्याच्याने काय काय सुविधा होऊ शकते, काय काय साधनं मिळू शकतात, याच्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे। आणि इन फॅक्टमध्ये आम्ही जे या ठिकाणी आलो आहे, जरी तुम्ही प्रश्न केला की मग आधी कुठे गेले होते,
आता जेव्हा काम सुरू होईल तेव्हा चौकशी होते, जेव्हा काम अपुरं राहील तेव्हाच माणूस प्रश्न करतो, पण जर हे काम कंप्लीट झालं तर तेव्हा कोणीही प्रश्न करत नाही. जसं तुमचा नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. गौरवास्पद अभिमानास्पद बाब. गोविंदनगर परिसरातील श्री नंदकिशोर एकनाथ कोठावदे आणि त्रिवेणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ ज्योतिताई कोठावदे यांचे द्वितीय चिरंजीव पंकज नंदकिशोर कोठावदे यांची पंचायत ही मालिका सध्या वेबसिरीजमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे. या मालिकेच्या 4ही सीझनमध्ये पंकजने क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणजे सर्जनशील निर्माता म्हणून काम केलं आहे. ॲमेझॉन प्राईमच्या समूहामध्ये वेबसिरीजसाठी कलात्मक किंवा रचनात्मक कामासाठी पंकजने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पंचायत ही एक उत्कृष्ट विनोदी नाटक वेबसिरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे. मालिका तिच्या साधेपणा, विनोद, उत्तम अभिनय आणि लक्षवेधी संवादांमुळे लोकप्रिय झाली आहे. सिरीजची कथा आणि पात्रे अतिशय नैसर्गिक आणि संबंधित आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना ती आपलीशी वाटते आहे. यापूर्वीच तिचे 3 सीझन प्रदर्शित झालेले आहेत. आता सीझन 4 आलेला आहे. पंकज, तुझं अभिनंदन. भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या वेब शो पंचायतच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केल्याबद्दल खूप अभिमान वाटतो. आम्हा नाशिककरांकडून भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे. अखेर तो बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सिन्नर प्रतिनिधी सुरेश इंगळे यांच्याकडून. मागील बऱ्याच दिवसापासून सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात बिबट्याचा वावर होता. गोंदे शिवारात शुक्रवारी दिनांक 20 सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास शेतात काम करून घरी परतणाऱ्या एका महिलेसमोर तिच्या 4 वर्षाच्या मुलीला बिबट्यानं उचलून नेलं आणि त्याआधीसुद्धा एका मुलाला त्याच्या दारातून बिबट्यानं उचलून नेलं होतं. तेव्हापासून वन विभागाचे कर्मचारी त्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु ते यशस्वी झाले नव्हते. परंतु आज रोजी अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्याने त्या बिबट्याला पिंजऱ्यात अडकवण्याचे यश आले. त्यामुळे गोंदे आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशन. नाशिक महानगरपालिका, नाशिक शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांची केंद्रीय स्वयंपाकगृहांना अचानक भेट. नाशिक दिनांक 2 जुलै 2025 रोजी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांनी विविध महिला बचत गटांच्या केंद्रीय स्वयंपाकगृहांना अचानक भेट देऊन सखोल तपासणी केली. या भेटीदरम्यान श्री स्वामी समर्थ स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, तुळजाभवानी महिला बचत गट, छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, द्वारकामाई महिला विकास बचत गट, नाशिक यांच्या स्वयंपाकघराची संपूर्ण पाहणी करण्यात आली. तपासणी दरम्यान स्वयंपाकगृहातील स्वच्छतेची स्थिती, धान्य साठवणुकीची पद्धत, वापरले जाणारे तांदूळ, सर्व संबंधित कागदपत्रांची काटेकोर तपासणी करण्यात आली. अटी आणि शर्तीप्रमाणे पोषण आहार जातो की नाही याची विशेषतः पडताळणी करण्यात आली.
आणि यावेळी 2 बचत गटांच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आलेल्या असून संबंधित गटांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसेच सर्व बचत गटांना पूरक आहाराचे वाटप अटी शर्तीप्रमाणे करावे अशा स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. खिचडीची प्रत्यक्ष चव घेऊन गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला. सर्व गटांना पोषण आहाराचा दर्जा सुधारण्याबाबत तात्काळ सूचना देण्यात आल्या असून भविष्यात कोणत्याही प्रकारचा दर्जात तडजोड अथवा हलगर्जीपणा केल्यास संबंधित गटावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा डॉक्टर चौधरी यांनी दिला. महापालिकेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उच्च दर्जाचा पोषण आहार पूरक आहार देणे अनिवार्य आहे. MD ड्रग्ज या अंमली पदार्थाच्या उत्तराखंड येथील फॅक्टरीवर धाड टाकून नेपाळ येथे पळून जाणाऱ्या 3 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक. कासार वडवली पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर 544/2025 NDPS कलम 8 21 29 प्रमाणे दिनांक 1/6/2025 दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा खटक 5 वागळे ठाणेकडून करण्यात येत असून सदर गुन्ह्यातील विशाल बिपिन सिंह, मल्लेश रमेश शेवला या अटक आरोपींकडून 10.93 ग्रॅम 35,000 रुपये किमतीचे MD ड्रग्ज हे हस्तगत करण्यात आले होते. त्यांनी उत्तराखंड येथील एका व्यक्तीकडून सदरचे ड्रग्ज विकत आणले असल्याचं सांगितलं आहे आणि याबाबत अधिक तपास करून माहिती प्राप्त करून तसेच पोलीस नाईक 7159 ठाणेदार यांनी तांत्रिक तपास करून सदरचे ड्रग्ज हे उत्तराखंड येथे तयार करण्यात येत असल्याचं निष्पन्न केलं. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी 2 पथके तयार केली. पथक क्रमांक 1 मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलीस शिपाई मिनीनाथ शिकारे यांनी उत्तराखंड येथे जाऊन सापळा रचून पाळत ठेवली असता मेलतोडा तालुका देवथल पिथोरगड उत्तराखंड येथे MD ड्रगची निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्याने तिथे दिनांक 27/6/2025 रोजी धाड टाकून MD ड्रगची निर्मिती करण्याकरिता लागणाऱ्या मशीन्स, विविध रसायने असा कच्चा मालाचा एकूण 18,54,507 रुपये किमतीचा साठा मिळून आल्याने तो ताब्यात घेऊन जप्त केला. त्याचवेळी सदर ठिकाणी MD ड्रग्ज तयार करणारे 3 आरोपी टणकपूर जिल्हा चंपावत उत्तराखंड येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेण्याकरिता पथक क्रमांक 2चे पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, पोलीस हवालदार सुनील निकम, पोलीस नाईक सचिन बंडगर, पोलीस नाईक ठाणेकर यांनी आरोपींना नेपाळ देशात पळून जात असताना त्यांचा शिथाफीने पाठलाग करून आरोपींना नेपाळ बॉर्डरजवळ उत्तर प्रदेश येथील खिरी जिल्ह्यातील पलिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने सियाज या 4 चाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी क्रमांक 1 ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनू राहणार टणकपूर उत्तराखंड, भीम सुरेंद्र यादव राहणार नालासोपारा, अमरकुमार लक्ष्मणराव कोहली राहणार टणकपूर उत्तराखंड या 3 आरोपींना दिनांक 28/6/2025 रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच यातील आरोपी नामे ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनू, अमरकुमार लक्ष्मणराव कोहली हे उत्तर प्रदेशमध्ये MD पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरी संदर्भात कासार वडवली पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर 186/2024 NDPS कलम 8 22 29 प्रमाणे दाखल गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहेत. नमूद छापा कारवाईत MD हे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे मशीन, रसायन तसेच आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 30,99,507 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अटक आरोपी यांना दिनांक 5/7/2025 रोजी पाहोतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे गुन्हे शाखा हे पुढील तपास करत आहेत. याविषयी अधिक माहिती बाईट. गुन्हे शाखा घटक 5चे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले आणि त्यांच्या टीमने 1 जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडोलीच्या हद्दीमध्ये 10 ग्रॅम MD जप्त केला होता. त्या अनुषंगानं गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केले होते. एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला. सदरच्या गुन्ह्यामध्ये MD हा
जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्यांनी आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 5चे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API भूषण शिंदे, API शरद पाटील, API पल्लवी ढगे आणि PSI माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं. उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण MD बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला. त्या ठिकाणी MD बनवण्यासाठी लागणारं साहित्य, त्याचबरोबर केमिकल, मशीन असं सर्व सिद्ध साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं. तिथं एकंदरीत 18 लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी जप्त केला. त्या कारखान्यामध्ये जे MD बनवणारे इतर आरोपी होते, या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते 3, ते आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने PSI माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या 3 आरोपींना अटक केलं. त्याच्यामध्ये ओम गुप्ता, भीम यादव आणि अमर कुमार कोहली असे 3 आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत 2, विशाल सिंग आणि मल्लेश येवला, हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यानंतर 3 जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सर, कशा प्रकारची ट्रेनिंग दिली होती आणि काय बॅकग्राऊंड आहे, हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश पिथोरगड या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी त्यांची MD बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता. त्या ठिकाणी ते MD बनवत होते. त्यासाठी लागणारे केमिकल असेल, साहित्य असेल, त्या कारखान्यामध्ये मिळून आलेलं आहे. या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती देत आहोत. त्याचबरोबर या आरोपींनी हे जे MD अंमली पदार्थ आहे तो कुणाला वितरित केला, कुणाला विकला किंवा कोणते ड्रग पेडलर याच्यामध्ये सामील आहेत, त्या अनुषंगाने देखील पोलिसांची कारवाई सुरू आहे. मास्टर माइंड ह्याच्यामध्ये सध्या मुख्य आरोपी जो आहे तो ओम गुप्ता उर्फ मोनू हा यांचा मुख्य आरोपी आहे. याच्या नेतृत्वामध्ये ही इतर त्याचे सहकारी आरोपी हे सर्व रॅकेट चालवत होते. त्या अनुषंगाने आम्ही सध्या तपासात माहिती घेत आहे. ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. अजून असे काही उत्तराखंड असतील अशा ठिकाणी छापेमारी सुरू होते आपल्याकडनं. या निमित्तानं मी नागरिकांना देखील आवाहन करतो की ज्या कुठे ठिकाणी पांढरपेढे असतील किंवा इतर ठिकाणी संशयितरित्या जिथं ड्रग्ज विकलं जातं किंवा गांजा असेल, MD असेल, कोकेन असेल, चरस असेल, अशी कुठली माहिती जर आपल्याला मिळाली तर कृपया गुन्हे शाखेला त्याची माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल. संगमनेरमध्ये धरती आबा अभियान, हजारो आदिवासींना लाभ. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग अभियानाचे आयोजन उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, सहाय्य प्रकल्प अधिकारी तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तर या अभियानाचे उद्घाटन घारगाव गावचे सरपंच नितीन आहेर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग ही योजना देशातील आदिवासी समाजाच्या जीवनांमध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता असून या मोहिमेत तळागाळातील लोकांचा सहभाग यावर भर देण्यात येत आहे, ज्याचा उद्देश शेवटच्या टप्प्यातील घटकाला बळकटीने आणि कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची खात्री करणे हा आहे. आणि त्याच दरम्यान धरती आबा जनभागीदारी अभियानाअंतर्गत नागरिकांना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, भूमिहीन दाखला, अल्पभूधारक, शिधापत्रिका वाटप, जॉब कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड, जनधन बँक खाते, PM आवास योजना, उज्ज्वला गॅस योजना, वीज जोडणी आणि वैयक्तिक लाभ देण्यात आला आहे. आणि यावेळी विविध दाखले कार्डचे वाटप करण्यात आलं आहे, अशी माहिती तालुका व्यवस्थापक अंजाबापू ऐनर यांनी दिली आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे.
संतश्रेष्ठ मुक्ताई पालखीचे विठुरायाच्या नामगजरात प्रस्थान. संत मुक्ताबाई पालखीचे माढ्यावरून मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी असणार मुक्कामी. संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांची पालखी गेल्या 28 दिवसांपासून मुक्ताईनगर ते पांडुरंगाच्या वारीसाठी जात आहे. प्रवास. विठुरायाच्या नामघोषात हजारो वारकरी मुक्ताईच्या दिंडीत झाले आहेत सहभागी. आषाढी एकादशीच्या सोहळ्या दिवशी विठुरायाच्या भेटीसाठी मुक्ताई पालखीचा प्रवास. इंदोर हैदराबाद महामार्गाविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन. इंदोर हैदराबाद महामार्ग हा मुक्ताईनगर तालुक्यातून जातो आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत आणि या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून गेल्या 4 महिन्यांपासून शेतकरी हे आंदोलन करत होते. अखेर आज आंदोलन मोडून काढत पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आज 11 आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20 अशा लक्झरियस एमिनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक एमिनिटीज. अवजड वाहनांच्या संपाचा एपीएमसी मार्केटवर कोणताही परिणाम नाही. मालवाहतूक सुरळीत सुरू. महाराष्ट्रातील मालवाहतूक संघटनांनी ई-चलन प्रणालीद्वारे होणाऱ्या दंड वसुली विरोधात आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. परिवहन विभागाने मागण्यांवर ठोस उपाययोजना न केल्याने वाहतूकदारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र या संपामुळे एपीएमसी मार्केटवर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व वाहतूक सुरळीत असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे. संप पुकारला अवजड वाहनांनी एपीएमसी मार्केटवर काही परिणाम. या संपाचा एपीएमसी मार्केटवर काही परिणाम नाही. इकडे जेवढा रोज रेग्युलर माल येतो तेवढा आज सुद्धा आलेला आहे. जो नेहमी जेवढा माल येतो कांदा, बटाटा, लसूण हा रेग्युलर आलेला आहे आज सुद्धा. त्याच्यामुळे आमच्यावरती काही परिणाम नाही. यापुढे तर अशी काही घटना घडू शकते. आमच्याकडे आमच्या ज्या गाड्या येतात मार्केटला त्या काही त्याच्यात सहभागी न झाल्यामुळे आमच्याकडे काही परिणाम नाही. माल स्टोरेज करून नाही, स्टोरेज मालच नाही आमच्याकडे. जिथून माल येतो ते स्टोरेज असतो, इथं स्टोरेज नसतं. किती गाड्यांची आवक, किती कसा रोजचे कांदे बटाटे येतात, 70-80 गाडी कांदे येतात, 40-50 गाडी बटाटे येतात मार्केटात. रोज आवक चालू आहे. 2-3 गाडी लसूण येतो. मार्केट पुरता सध्या भरपूर येतो. नाही काही इकडे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20 अशा लक्झरियस एमिनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक एमिनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर यवतमाळचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष 2 लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरा घेऊन पोहोचले अमरावतीच्या आरटीओ कार्यालयात. यवतमाळ जिल्ह्यात पिंपळखुटी गावालगत असणाऱ्या महाराष्ट्र आंध्र प्रदेश सीमावर्ती तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या भ्रष्ट व्यवहाराविरोधात यवतमाळचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी काल सीसीटीव्ही कॅमेरे घेऊन अमरावतीच्या आरटीओ कार्यालयात पोहोचले आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या नाक्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्यामुळे त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, अन्यथा आम्ही घेऊन आलेलो आहोत. सीसीटीव्ही त्या ठिकाणी लावावेत. यामुळे आम्ही कार्यालयात आलेलो असताना अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे भेट घेतलेले नाहीत. पिंपळखुटी चेकपोस्टवर लाचखोरी, बेकायदेशीर वाहतूक, गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून या गंभीर परिस्थितीबाबत प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे. काल वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख लक्षात घेता आम्ही यांचं भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे, असं नीरज वाघमारे यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातील पिंपळखुटी चेकपोस्ट संदर्भात आम्ही आज कालपासून इथं उपोषणात बसलेलो आहोत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर जे चेकपोस्ट आहे तिथे अवैधरित्या ट्रक वाहनधारकाकडून वसुली करण्यात जाते, हे आमचा विषय होता. त्या संदर्भात वारंवार आम्ही आरटीओ कार्यालयाला, प्रादेशिक कार्यालयाला निवेदनं दिली, तक्रारी केल्या, पण तरीसुद्धा काही फरक पडला नाही. आमची एवढीच मागणी आहे का तिथे जे वाहनधारकाकडून लूट होत आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, ही आमची मागणी होती. पण शासनाकडे आज तारखेत साधारण 8,11,000 कोटी रुपये महाराष्ट्र शासनावर कर्ज असल्यामुळं, शासनाची परिस्थिती नसल्यामुळं
आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वखर्चाने आम्ही त्यांना 2 लाख रुपयाचे CCTV कॅमेऱ्याचा संच देण्यासाठी गेलो, गिफ्ट देण्यासाठी, भेट देण्यासाठी, परंतु ते सुद्धा त्यांनी नाकारलेली आहे। त्यामुळे आम्ही कालपासून पूर्ण CCTV कॅमेऱ्यासह आमच्या कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यासोबत आम्ही इथे उपोषणात बसलेला। जेव्हापर्यंत हे तिथे CCTV कॅमेरे लावत नाही, पारदर्शकता त्या व्यवहारामध्ये आणत नाही, तेव्हापर्यंत आम्ही आमरण उपोषणावर आम्ही ठाम आहोत। CCTV नसल्यामुळे तिथे यवतमाळ जिल्हा हा क्राईमच्या बाबतीत अतिशय कुप्रसिद्ध आहे। त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो येतो ह्या RTO कार्यालयाच्या याच्या येतं RTO विभागाच्या साक्षीने म्हणा किंवा त्यांच्या मदतीने होत आहे। यवतमाळमध्ये गो तस्करी म्हणा, गुटखा म्हणा, बोगस बियाणे म्हणा, बोगस दारू म्हणा, यवतमाळ शहरामध्ये जे शस्त्र येते ते कुठल्याही पावसामधून पडत नाही, तर ते अशाच कुठल्या तरी वाटेतून येते, हा आमचा आरोप आहे। मागण्या पूर्ण आम्ही कालपासून आमरण उपोषणावर बसलेलो आहोत। आमचं उपोषण जे आहे ते कंटिन्यू सुरू राहील। आणि याला संजय राऊत यांनी कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना आरोप केले आहेत। सुनील शेळके यांचं वक्तव्य। त्यांच्या मनामध्ये कुठली सल आहे याची मला अजूनही उलगडा होत नाहीये। मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिला असेल, कुंडमाळा या ठिकाणी जो पादचारी पूल पडल्याची घटना घडली आणि त्या पुलाच्या नंतरनं तिथे राज्य सरकार कुठे आहे, तिथले स्थानिक आमदार कुठे आहेत, अशा पद्धतीने जाणीवपूर्वक आरोप केले जात होते। आणि त्यानंतरनं त्या पुलाकरता सरकारनं काय केलं तर त्यावरती 8,000 रुपये दिले, 80,000 रुपये दिले, असे वेगवेगळे आरोप ते सातत्याने करत होते। ज्या पुलाच्या रकमेकरता राज्य सरकारनं 8 कोटी रुपयाची तरतूद केली आणि आपण बुकलेटला जर पाहिलं तर त्या ठिकाणी 80,000 रुपये अशा पद्धतीने लिहिलेले असतात। म्हणजे संजय राऊत यांना व्यावहारिक किती माहिती आहे हे मला माहित नाही, परंतु संजय राऊत यांनी जी काही माहिती आपल्याकडे दिली किंवा जे काही आरोप केले आहेत ते आरोप करत असताना कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत। मी संजय राऊतांना सांगू इच्छितो, जर आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची माहिती असेल, मला शासकीय कुठल्या नोटिसा आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी, त्याचे पुरावे द्यावे। जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठले पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही। मी तुम्हाला सांगतो, आपल्या माध्यमातून पुन्हा संजय राऊतांना देखील सांगू इच्छितो, जोपर्यंत तुमच्याकडे कुठलेही अशा पद्धतीचे पुरावे असल्याची माहिती किंवा जोपर्यंत तुम्ही पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला उत्तर देणार नाही। मी 15 दिवस वाट पाहिल, 15 दिवसामध्ये त्यांनी जर कुठले पुरावे दिले सरकारी किंवा ज्या काही कुठल्या हरवलेले 12 लाखांचे मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना केले सुपूर्द। हे कल्याणमधून महत्त्वाची बातमी समोर येते। कल्याण डिव्हिजनमधील खडकपाडा पोलीस स्टेशन, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, कोळशेवाडी पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन सदर मोबाईलचे नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत। कल्याणमधील खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशन या भागातील या ठिकाणी कल्याण विभागातील जे काही आपले 4 पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जे काही मोबाईल मागच्या वर्षभरामध्ये हरवले होते त्या CER पोर्टलचा वापर करून ते मोबाईल आपल्याला परत मिळाले आहेत। त्या मोबाईलचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे। याच्यामध्ये आपण की टोटल 72 मोबाईल्स आपण सर्व तक्रारदारांना आज परत देत आहोत। त्यामध्ये खडकपाड्याचे 25 मोबाईल, महात्मा पोलीस स्टेशनचे 25, बाजारपेठ 7 आणि कोळशेवाडीचे 15 असा एकूण सुमारे 12 लाखापर्यंतची या मोबाईलची किंमत आहे। असे सगळे मोबाईल्स आपण या CRI पोर्टलच्या माध्यमातून आपण ते ट्रेस केलेले आहेत आणि ते ट्रेस करून सर्व तक्रारदारांना आपण या ठिकाणी देत आहोत। अशी ही ऑनलाईन सुविधा आहे। कुणाचाही मोबाईल त्या ठिकाणी गहाळ झाला असेल किंवा मिसिंग झाला असेल अशा वेळी त्या CRI पोर्टलवरती आपण जायचं आहे आणि आपली जी काही मोबाईलची डिटेल्स असतील त्या ठिकाणी अपलोड करायची आहेत। ज्यावेळेस तो मोबाईल ट्रॅक होतो, ज्या ठिकाणी त्या दुसऱ्या कोणीचा वापर केला जातो त्या ठिकाणी सिम टाकला जातो, त्यानंतर त्याचा मेसेज आपल्यापर्यंत येतो, फुल स्क्रीनपर्यंत येतो, त्यानंतर हा मोबाईल आपला ट्रॅक होतो आणि नंतर आपण तो मोबाईल हस्तगत करून तो परत तक्रारदारांपर्यंत दिला जातो।
अशाच प्रकारे काही मोबाईल्स असतील ते डोंबिवली डिव्हिजनमध्ये आम्ही वितरित करणार आहोत. माननीय पोलीस आयुक्त सर आचितो डुंबरे सर असतील, आमचे जॉईंट सीपी सर असतील, ॲडिशनल सीपी सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहसा उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशननी आहे आणि प्रत्येक झोनमध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे, जेणेकरून फिर्यादीला त्यांना गेलेले ज्यांची मुद्देमाल जो आहे किंवा त्यांचा किमती मुद्देमाल जो आहे तो त्या तक्रारदारांना तात्काळ लवकर मिळण्याकरता सदरचा उपक्रम सगळीकडे सुरू केलेला आहे. किती लाखाचा एकूण हा माल? हा साधारणपणे 12 लाखापेक्षाही जास्त किमतीचे हे 72 मोबाईल्स आहेत. आपण यामध्ये पाहत असाल की विविध ब्रँडेड कंपनीचे म्हणजे आयफोन पासून असेल, विवो असेल, सॅमसंग असेल, या सर्व प्रकारचे अतिशय महागाचे फोन त्यामध्ये मिसिंग झाले होते, गहाळ झाले होते आणि या पोर्टलचा वापर करून CIR पोर्टलचा वापर करून आपण ते परत मिळवले आहेत आणि आज आपण सर्वांना परत दिलेले आहेत. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण एकूण 12 लाखांचे 72 मोबाईल असून पोलिसांनी हे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केलेले असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. हरवलेले 12 लाखांचे मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना केले सुपूर्द. हे कल्याणमधून महत्त्वाची बातमी समोर येते. कल्याण डिव्हिजनमधील खडकपाडा पोलीस स्टेशन, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, कोळशेवाडी पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन सदर मोबाईलचे नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत. कल्याणमधील खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशन या भागातील हरवलेले एकूण 12 लाखांचे 72 मोबाईल असून पोलिसांनी हे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केलेले असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. आज या ठिकाणी कल्याण विभागातील जे काही आपले 4 पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जे काही मोबाईल्स मागच्या वर्षभरामध्ये हरवले होते त्या CIR पोर्टलचा वापर करून ते मोबाईल आपल्याला परत मिळाले आहेत. त्या मोबाईलचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे. याच्यामध्ये आपण की टोटल 72 मोबाईल्स आपण सर्व तक्रारदारांना आज परत देत आहोत. त्यामध्ये खडकपाड्याचे 25 मोबाईल, महात्मा पोलीस स्टेशनचे 25, बाजारपेठ 7 आणि कोळशेवाडीचे 15 असा एकूण सुमारे 12 लाखापर्यंतची ह्या मोबाईलची किंमत आहे. असे सगळे मोबाईल्स आपण या CRI पोर्टलच्या माध्यमातून आपण ते ट्रेस केलेले आहेत आणि ते ट्रेस करून सर्व तक्रारदारांना आपण या ठिकाणी देत आहोत. अशी ही ऑनलाईन सुविधा आहे. कुणाचाही मोबाईल त्या ठिकाणी गहाळ झाला असेल किंवा मिसिंग झाला असेल अशा वेळेस त्या CRI पोर्टलवरती आपण जायचं आहे आणि आपली जी काही मोबाईलची डिटेल्स असतील त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. ज्यावेळेस तो मोबाईल ट्रॅक होतो, ज्या ठिकाणी त्या दुसऱ्या कोणीचा वापर केला जातो त्या ठिकाणी सिम टाकला जातो, त्यानंतर त्याचा मेसेज आपल्यापर्यंत येतो, फुल सिमपर्यंत येतो. त्यानंतर हा मोबाईल आपला ट्रॅक होतो आणि नंतर आपण तो मोबाईल हस्तगत करून तो परत तक्रारदारांपर्यंत दिला जातो. अशाच प्रकारे काही मोबाईल्स असतील ते डोंबिवली डिव्हिजनमध्ये आम्ही वितरित करणार आहोत. माननीय पोलीस आयुक्त सर आचितो डुंबरे सर असतील, आमचे जॉईंट सीपी सर असतील, ॲडिशनल सीपी सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहसा उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशननी आहे आणि प्रत्येक झोनमध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे, जेणेकरून फिर्यादीला त्यांना गेलेले ज्यांची मुद्देमाल जो आहे किंवा त्यांचा किमती मुद्देमाल जो आहे तो त्या तक्रारदारांना तात्काळ लवकर मिळण्याकरता सदरचा उपक्रम सगळीकडे सुरू केलेला आहे. किती लाखाचा एकूण हा माल? हा साधारणपणे 12 लाखापेक्षाही जास्त किमतीचे हे 72 मोबाईल्स आहेत. आपण यामध्ये पाहत असाल की विविध ब्रँडेड कंपनीचे म्हणजे आयफोन पासून असेल, विवो असेल, सॅमसंग असेल, या सर्व प्रकारचे अतिशय महागाचे फोन त्यामध्ये मिसिंग झाले होते, गहाळ झाले होते आणि या पोर्टलचा वापर करून CIR पोर्टलचा वापर करून आपण ते परत मिळवले आहेत आणि आज आपण सर्वांना परत दिलेले आहेत.